नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. यवतमाळ जिल्ह्यात वणीजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश. सोयाबीन नोंदणी करण्यासाठी शेतकरी आक्रमक. बाळापूर महामार्गावर शुक्रवारी केला रास्ता रोको. शिवापूर जवळ मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा झाला अपव्यय. शिवभोजन योजनेचे अनुदान थकीत, केंद्र सुरू ठेवायचे की नाही ही चिंता. सरोपच्या रुग्णालयात वॉर्डबॉय मिळेना, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल. आता सविस्तर बातम्या. यवतमाळ जिल्ह्यातील वणी लालगुडा परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. ट्रक आणि स्कोडा कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा प्रकार घडला. धडकेचा आवाज दूरवर जाताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षणभरातच मृतदेह आणि जखमी वाहनातील व्यक्ती दिसताच हळहळ व्यक्त झाली. स्कोडा कार चालवत असलेल्या तरुणीने अचानक यू-टर्न घेतल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. धडक इतकी जोरदार होती की कारचे पुढील बाजूचे पत्रे अक्षरशः पिळवटले गेले. अपघातात इशाना शाकिरुद्दीन शेख, रियाउद्दीन, रफिकउद्दीन शेख, माहिरा निजामुद्दीन शेख, जोया रियाउद्दीन शेख, अनिबा रियाउद्दीन शेख यांचा मृत्यू झाला. मृतक वसंत गंगाविहार परिसरातील रहिवासी असून रियाज मिस्त्री यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस महामार्ग सुरक्षा पथक तसेच स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याची धडपड केली. मात्र उपचारापूर्वीच 5 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तपास वणी पोलीस करीत आहेत. बाळापूर तालुक्यात सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी शासनाने नाफेड नोंदणी सुरू केली आहे. परंतु संपूर्ण तालुक्यात नोंदणीकरिता फक्त एकच सेतू सेवा केंद्र सुरू केले. त्या केंद्रावर शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळली. गर्दी पाहून सेतू केंद्रधारकाने एका दिवशी 5 शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकते असे सांगताच शेतकरी भडकले आणि त्यांनी बाळापूर महामार्गावर चक्का जाम केला. सोयाबीन नोंदणीसाठी बाळापूर येथे एकच नोंदणी केंद्र देणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आले असताना केवळ 5 शेतकऱ्यांची नोंद होणार ही तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांची थट्टा आहे. हा खेळ थांबवावा असे म्हणत शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. बाळापूर मार्गावर रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तहसीलदारांना बोलवा तसेच नोंदणी प्रक्रिया सुरळीत करा अशी मागणी शेतकरी करीत होते. आक्रमक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केला. बराच वेळ आंदोलन सुरू होते असे धनेगाव येथील शेतकरी पंकज पाटील लांडे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले. शिवापूर परिसरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा खंडित. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये शिवापूर परिसरात गळती झाल्याने शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी मातोश्री वृद्धाश्रम शिवापूर रोड परिसरामध्ये 600 mm ची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली. यामुळे 25 MLD प्लांटमधून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गळतीची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. तथापि पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत आज शुक्रवार रोजी शहरातील शिवनगर, आश्रयनगर, बस स्टँड, पाण्याची टाकी यासह शिवणी, शिवर आणि शिवापूर
या परिसरामध्ये नियोजित पाणीपुरवठा होऊ शकला नाही। पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागला। पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे। राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली आणि सध्याच्या महायुती सरकारने पुढे सुरू ठेवलेली शिवभोजन केंद्र योजना चालवणाऱ्या केंद्र चालकांना गेल्या 9 महिन्यांपासून अनुदान थकल्यामुळे ही केंद्रे सुरू ठेवावी की बंद करावी अशी मोठी चिंता सतावत आहे। कोरोना काळात ही योजना खूप लोकप्रिय झाली। या योजनेमुळे गरीब गरजू लोकांसह मजुरांनाही केवळ 10 रुपयात पोटभर जेवण मिळाले। या योजनेसाठी दरवर्षी 270 कोटी रुपयांची तरतूद केली जाते। गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून शिवभोजन योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले जात आहे। संपूर्ण राज्यात जवळपास 18,000 शिवभोजन केंद्रे आहेत, परंतु केंद्र चालकांना गेल्या 9 महिन्यांपासून कोणतेही सरकारी अनुदान मिळालेले नाही। यामुळे शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत। लाडकी बहीण योजना राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण टाकत नसल्यामुळे इतर योजनांचा पैसा तिथे वगळला जात आहे, ज्यामुळे शिवभोजन योजनांसह इतर योजनाही बंद पडण्याच्या स्थितीत आहेत असे मत व्यक्त होत आहे। शिवभोजन केंद्र चालकांनी त्यांच्या थकीत अनुदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देखील सादर केले आहे। मागील मंत्रिमंडळ बैठकीत शिवभोजन योजनेचे थकलेले 200 कोटी रुपये जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु राज्यातील शिवभोजन केंद्र चालकांना अद्यापही त्यांची सबसिडी मिळालेली नाही। या केंद्र चालकांनी ज्या दुकानदारांकडून धान्य, तेल आणि इतर साहित्य आणले आहेत त्यांच्यावर कर्ज झाले आहे, त्यामुळे आता हे दुकानदार शिवभोजन केंद्र चालकांकडे थकीत पैशाची मागणी करत आहेत। सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड बॉयची वानवा, रुग्णांच्या नातेवाईकांवरच वॉर्ड बॉय बनण्याची वेळ। सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना एकाच वार्डातून दुसऱ्या वार्डमध्ये नेण्यासाठी तसेच सिटी स्कॅन आणि एक्स-रे करण्यासाठी वॉर्ड बॉयची आवश्यकता असते। सर्वोपचार रुग्णालयामध्ये 200हून अधिक वॉर्ड बॉय कार्यरत असतानाही वेळेवर वॉर्ड बॉय न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवरच वॉर्ड बॉय बनण्याची वेळ येत आहे। सर्वोपचार रुग्णालयात केवळ अकोला जिल्ह्याचेच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यामधूनही दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र रुग्णालय कार्यरत असलेले वॉर्ड बॉय सतत अनुपस्थित राहत असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रुग्णालय प्रशासनाने क्रिस्टल कंपनी आणि स्मार्ट कंपनी यांना वॉर्ड बॉय पुरवण्याची जबाबदारी दिली आहे। रुग्णालयात क्रिस्टल कंपनीने 43, स्मार्ट कंपनीचे 120 तसेच प्रशासनाने नियुक्त केलेले 65 स्थायी सरकारी वॉर्ड बॉय कार्यरत आहेत। परंतु हे सर्व वॉर्ड बॉय सकाळी केवळ 1 तासासाठीच रुग्णालयात हजेरी लावण्यासाठी येतात। हजेरी लावताच हे वॉर्ड बॉय रुग्णालयातून पसार होतात। काही वॉर्ड बॉय रुग्णालयात परिसरातील पानटपरी आणि चहाच्या दुकानावर वेळ घालवतात, तर काही जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नसलेल्या ठिकाणी बसतात। रुग्णालयाच्या अपघात कक्षात गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले जाते, पण या रुग्णांचे दुर्दैव असे की अपघात कक्षातून वॉर्ड बॉय नेहमी गायब असतात। ही समस्या अनेक वर्षापासून सुरू आहे। रात्रीच्या वेळी प्रशासनाने नियुक्ती केलेला एकही वॉर्ड बॉय वॉर्डमध्ये काम करत नाही। एकीकडे प्रशासन वॉर्ड बॉयच्या सेवेवर लाखो रुपये खर्च दाखवते, पण ही सेवा फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते। स्मार्ट कंपनी आणि क्रिस्टल कंपनीचे सुपरवायझर या गंभीर स्थितीकडे लक्ष देत नाहीत। वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तातडीने प्राथमिक उपचार मिळत नाही। वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीवाला मुकावे लागते। वॉर्ड बॉय नसल्यामुळे रुग्णांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक मजबूर होत आहेत। रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच वॉर्ड बॉयचे काम करून घेतले जात आहे। ही गंभीर समस्या लक्षात घेऊन राज्य शासन आणि रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन या भव्य वास्तूचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होत आहे। 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता आयोजित या ऐतिहासिक सोहळा होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या माध्यमातून वास्तू निर्माण झाले आहे। अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी केले आहे। आमदार रोहित पवार, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि भदंत खेमधम्मो महाथेरो यवतमाळ, सुपूर्व डेव्हलपर्स मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुगत वाघमारे यांची उपस्थिती लाभणार आहे। हा सोहळा प्रबोधन नगर खडकी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन परिसरात पार पडणार आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानवर 24 तास राष्ट्रध्वज फडकवण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली आहे। या विशेष उपक्रमाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे। तसेच 25 फूट उंची असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होईल। विपश्यना हॉलचे लोकार्पण भदंत खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते होईल, अशी माहिती संस्था अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर, संस्थेचे सचिव अशोक इंगडे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, व्यवस्थापक तुषार खंडेराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कचे प्राचार्य डॉक्टर HB नानवाला उपस्थित होते। ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रबोधन भवन लाईट कमी झाली लाईट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोलाद्वारा ते अस्तित्वात आणलेले आहे आणि या प्रबोधन भवनाचं उद्घाटन 8 नोव्हेंबर 2025ला 2:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या परिसरामध्ये माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे राहणार आहेत। सोबतच रोहितदादा पवार आमदार साहेब हे पण राहणार आहेत। त्याचबरोबर डॉक्टर भदंत खेमधम्मो महाथेरो यांची उपस्थिती लाभणार आहे। प्रसिद्ध उद्योजक आणि मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सुगत वाघमारे साहेब मुंबई यांची देखील उपस्थिती लाभणार आहे। त्या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचे विचार त्या ठिकाणी ते सभेमध्ये व्यक्त करतील। हिवरखेड पोलीस स्टेशनला एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। दौडला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। गावात यामुळे चांगले वातावरण तयार झाले होते। गावागावात शांतता सद्भावना राहावी या उद्देशाने एकता दौड महत्त्वाची आहे, असा संदेश देण्यात आला। युनिटी दौड ठाणेदार राठोड शिवाजीनगर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, अडगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम निमकर्डे, गजानन मुंगसे, विवेक ढोमणे, अभिजित ढगे, शामराव ताठे, तंटामुक्त अध्यक्ष शहीद खां पठाण तसेच लहान मुलांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते। या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला। गुरु नानक देवजींच्या 556व्या प्रकाश पर्वाला आरंभ, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। गुरुद्वारा प्रबंधक समितीचा महत्त्वाचा सहभाग असून कार्यक्रमात सामील व्हा, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे। एक नोव्हेंबरला सकाळी 7 ते 7:30 रोजचा दिवाण साहब, 2 रोजी सकाळी 5:30 ते 8:30 अंतिम प्रभात फेरी, सकाळी 11:30 ते 1:30 भाई मनप्रीत सिंग पटियालावाले यांच्या वाणीतील कीर्तन दिवाण, 3ला सकाळी 8 ते 9 श्री अखंड पाठ साहेब प्रारंभ, सकाळी 11:30 ते 1:30 हजूरी रागी जत्था आणि भाई दर्शन सिंग मस्तुनेवाले यांचे कीर्तन, रात्री 8 ते 10 हजूरी रागी जत्था भाई आणि दर्शन सिंग मस्तुआनेवाले यांचे कीर्तन आणि गुरुचे लंगर, 4ला सकाळी 11:30 ते 1:30 हजूरी रागी जत्था आणि मस्तुना आवाले यांचे कीर्तन, लंगर रात्री 8 ते 10 हजूरी रागी जत्था आणि मस्तुनावाले यांचे कीर्तन आणि लंगर, 5 रोजी सकाळी 9 ते 9:30 अखंड पाठ साहेबची समाप्ती, सकाळी 10 ते 11 निशान साहेब चोला बदली, सकाळी 11 ते 2 गुरुपर्वांचे कीर्तन, हजूरी रागी जत्था, गुरु की संगत भाई दर्शन सिंग यांचे कीर्तन आणि लंगर, रात्री 10 ते 12 हजूरी रागी जत्था आणि उपरोक्त जत्थांचे कीर्तन, आरतीनंतर उत्सवाची समाप्ती होईल। श्री गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रेमोंद्र सिंग ओबेरॉय, उपाध्यक्ष संत सिंग ओबेरॉय, सचिव जोगिंदर सिंग सेठी यांच्यासह सर्व गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अकोल्याच्या वतीने करण्यात आले आहे।
अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत तसेच अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी असे निर्देश मनपा आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जोरशोरने सुरू झाली आहे. प्रशासनाने निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदार यादीचा प्रारूप तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 1 जुलै 2025 पर्यंतच्या अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्यांच्या आधारावर प्रभागनिहाय विभाजन करून मतदार यादीचा प्रारूप तयार केला जात आहे. या यादीचे प्रकाशन 6 नोव्हेंबर रोजी करणे बंधनकारक असल्याने प्रशासनाने हे काम निर्धारित केले असून आणि अचूक पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काम सुरू केले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी या संबंधित कामाची जबाबदारी नोडल अधिकारी, नियंत्रण अधिकारी तसेच प्रभागनिहाय पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि कर संकलक लिपिक यांच्याकडे सोपवली आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदार यादीवर प्राप्त झालेले आक्षेप आणि सूचना योग्य प्रकारे निकाली काढून अंतिम यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेने नागरिकांना या यादीची अचूकता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. यवतमाळ जिल्ह्यात वणीजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश. सोयाबीन नोंदणी करण्यासाठी शेतकरी आक्रमक. बाळापूर महामार्गावर शुक्रवारी केला रास्ता रोको. शिवापूर जवळ मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा झाला अपव्यय. शिवभोजन योजनेचे अनुदान थकीत, केंद्र सुरू ठेवायचे की नाही ही चिंता. सरोदच्या रुग्णालयात वॉर्ड बॉय मिळेना, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.